मित्रांनो, मराठी माहिती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण धकाधकीच्या जीवनात दररोज इतक्या गोष्टींना सामोरे जातो, की आपण आयुष्य जगायचे कसे हेच विसरून जातो. आज आपण आयुष्यात घडणाऱ्या अशाच एका गोष्टीबद्दल माहिती करून घेऊया आणि ही माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या आयुष्यात येणारा सगळ्यात महत्त्वाचा शब्द तो म्हणजे आपले नशीब आणि आपण याच गोष्टीसाठी आयुष्यभर लढत असतो. मला माहिती आहे का तुमचे नशीब नक्की घडते कसे? आपण नेहमीच ऐकतो, माझे नशीब असे, याची नियती अशी, त्याचे नशीब तसे. पण हे नशीब घडण्यामागची कारणे तरी नक्की काय आहेत? हे आपण आज जाणून घेऊया. मित्रांनो, तुमची नियत म्हणजेच तुमची नियती असते. ते कसे? तर आपण दैनंदिन जीवनात आपण अनेक प्रकारची कामे करतो, अनेक लोकांना भेटतो. दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक प्रकारची लोकं भेटतात आणि आपण अनेक प्रकारची कामेही करतो. पण आपण कधीही हा विचार नाही करत, की आपण त्या लोकांना भेटल्यानंतर त्यांच्याबद्दल काय विचार करतो. आपण जे कामं करतो, त्या कामांमागील आपला हेतू काय आहे, हे आपण कधीही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न देखील करत नाही आणि यामुळे आपल्या बऱ्याचशा गोष्टी फसतात. मग आपण आपल्या नियतीला आणि नशिबाला दोष देत असतो. मित्रांनो, जेव्हा तुमचे मन, कर्म आणि वचन या तिन्ही गोष्टी एक असतात, तेव्हा तुमचे सर्व कामेही चांगली होतात आणि त्या बदल्यात तुम्हाला काय आणि किती मोबदला द्यायचा हे तुमचे नशीब आणि तुमची नियती ठरवत असते. मित्रांनो, कोणतेही काम करताना त्यामागील तुमची नियत जर साफ असेल, तर त्या गोष्टीचे फळ हे निश्चित इतरांपेक्षा वेगळे आणि सफलदायी असते. मित्रांनो, बऱ्याचदा तुम्हाला दैनंदिन जीवनात असे लोकं भेटतात, की ज्यांना तुमच्या मदतीची गरज असते. पण आपण त्या लोकांना देण्याचा प्रयत्न करत असतो किंवा किंवा मदत करण्यामागे काहीतरी स्वार्थ ठेवून त्या माणसाची आपण मदत करत असतो. आणि यावरूनच तुमची नियत ठरवली जाते आणि त्यानुसार तुम्हाला फळ भेटत असते. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्या आजूबाजूच्या लोकांना नेहमी निस्वार्थ भावनेने मदत करा. तुमचे मन आणि तुमचे वचन, कर्म, बोली या गोष्टी जेव्हा एक होतात, तेव्हा आपोआपच सफलता तुमच्या पायाशी येते. जेव्हा तुम्ही स्वार्थासाठी किंवा दुसऱ्यांचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांची मदत करतात आणि त्यांना नेहमी खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यावरून तुमची नियत कळते आणि तुमचं नशीबही तुमच्यावरती नाराज होतं. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणाचीही मदत करताना तुमचे मन हे नेहमी निस्वार्थी असायला हवे. ती गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं काम करताय आणि त्या कामामागे तुमचा हेतू जर शुद्ध नसेल, तर ते काम तुम्ही कितीही चांगले करा, पण त्यातून तुम्हाला सुख किंवा मानसिक समाधान हे कधीही मिळणार नाही. आपण समाजात नेहमी बघतो, बरेच लोक पैसा कमवण्यासाठी वाईट मार्गाचा वापर करतात आणि त्यांचा हेतूही बऱ्याचदा वाईट असतो, दुसऱ्यांना नुकसान करण्याचा असतो. पण हा जास्त काळ टिकत नाही, कारण ते म्हणतात ना, वाईटाला आयुष्य फार थोडे असते. आपण समाजात बरीच अशी लोक बघतो, जी तोंडावरती गोड बोलतात आणि मनात वाईट विचार ठेवतात. पण त्यांना ही गोष्ट कळत नाही, की प्रकृती ही तुमचे विचार बघत असते. तुमच्यामध्ये असलेली पॉझिटिव्हिटी ही नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट करत असते आणि प्रकृती तुम्हाला नेहमी तेच देते, जसे तुमचे विचार असतात आणि त्यामागे तुमचं काय इंटेन्शन आहे हे बघूनच प्रकृती तुम्हाला यश, पैसा आणि संपदा देत असते. बरेच लोक याच भ्रमात असतात, की आम्ही काय विचार करतो, आमचे इंटेन्शन्स हे फक्त आम्हाला माहिती आहे आणि आम्ही गोड बोलून किंवा चांगलं वागून समोरच्याला आरामात फसवू शकतो आणि आमचं काम साध्य करू शकतो. पण त्या माणसाला ह्या गोष्टी कळत नाही, की प्रकृती
हे तुमचे इंटेन्शन आणि तुमची नियत बघत असते. तुमचे कर्म ही त्यानंतरची गोष्ट असते. त्यामुळे तुमच्या कर्मांना जर तुम्हाला सफलतेची जोड हवी असेल, तर नेहमी तुमचे विचार चांगले ठेवा. लोकांबद्दल चांगले विचार करा. लोकांविषयी कधीही राग, द्वेष किंवा सूड भावना ठेवू नका आणि कोणाचीही मदत करताना त्याला निस्वार्थ मनाने मदत करा आणि बघा तुमचे आयुष्य कसे बदलते ते. तुमच्या सफलतेला नेहमी लोकांच्या आशीर्वादांची जोड असावी, पण कोणाच्या बददुवेची जोड नसावी. त्यामुळे कोणतेही काम करताना ही चांगली नियत ठेवून आणि निस्वार्थ भावनेने करा. बघा तुमचे प्रत्येक काम हे सफल होईल आणि तुमचं आयुष्य देखील बदलून जाईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या विचारांसाठी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.